पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा जो प्रस्तावित होता त्याऐवजी दुसऱ्याच मार्गाने म्हणजे नाशिक शिर्डी अहिल्यानगर आणि अशा पद्धतीने रांजणगाव शिरूर भागातून तो पुण्याकडे येणार आहे. याच्यामध्ये अंतर खूप वाढणार आहे. मुळात जो पहिला प्रस्तावित रेल्वे मार्ग होता पुणे नाशिक तो कमी अंतराचा आणि याच्यामध्ये विशेषतः खेड आंबेगाव जुन्नर या तालुक्यांमधून ही जर रेल्वे गेली असती तर शेतकऱ्यांचा शेतमाल हा भारताच्या विविध भागामध्ये पोहोचू शकत होता. यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बऱ्याचदा पाठपुरावा केला होता. मात्र आता हा रेल्वे मार्ग रद्दच झाल्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरलेला आहे. विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आता एक जन आंदोलन उभं राहील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र हा रेल्वे मार्ग का रद्द झाला आहे आणि होऊ शकतो का हा रेल्वे मार्ग जसा प्रस्तावित पूर्वी होता तसा, यासाठी मी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी बोलणार आहे. काय सांगाल दादा की जो प्रस्तावित रेल्वे मार्ग होता तो का रद्द झाला आहे? कारण तुम्ही एवढा पाठपुरावा केला होता, त्यासाठी अनेकदा दिल्लीमध्ये याविषयीची सगळी माहिती मांडली होती, पण हा रद्द का झाला आहे? मुळात 2004ला मी पहिल्यांदा खेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून आलो. दुसऱ्या वर्षापासून 2005 पासून माझ्या ह्या परिसरातील उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची, चाकण येथील MIDCमधील कारखानदारांची, कामगारांची, नाशिकवरून पुण्याला प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता कुठंतरी मला त्यावेळेला वाटलं होतं की हा भाग रेल्वेनं, पुणे नाशिक रेल्वेनं जर जोडला गेला तर ह्या भागाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होईल असं मला वाटल्यामुळं मुळात मी ह्या भागाचा खासदार उत्तर पुणे जिल्ह्याचा, म्हणजे खेड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, ही संकल्पना आमच्या गरजेपोटी निर्माण झाली. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि हा परिसर आणि त्याच्यानंतर मग अहिल्यानगरमध्ये संगमनेर असेल, बोटा असेल, ह्या सगळ्या परिसरातल्या लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल, हा एक प्रामाणिक प्रांजळ विचार लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाला मी चालना दिली 2005 पासून. त्यापूर्वी कुणालाही माहिती नव्हतं की हा प्रकल्प कसा होईल, काय होईल, होणार आहे की नाही होणार आहे. कुणीही माझ्याकडे मागणी केली नव्हती, लोकांची मागणी नव्हती. परंतु मी व्हिज्युलाईज केलं की भविष्यामध्ये ट्रॅफिकची समस्या किती मोठी आणि गंभीर होणार आहे, तो विचार घेऊन हा प्रकल्प मी मांडला. माझ्या पहिल्या प्रयत्नामध्ये रेल्वेनंच्या मागं लागून रेल्वे बजेटमध्ये मागणी केली. पहिला सर्वे करून घेतला. पहिला सर्वे निगेटिव्ह आला, जेणेकरून जवळजवळ 1% तोटा होईल इन्व्हेस्टमेंटवर असा रिपोर्ट आल्यामुळं तो प्रकल्प गुंडाळण्यात आला. 2 वर्षांनी मी पुन्हा आग्रह केला. 2010ला पुन्हा तो नवीन सर्वे केला आणि तो सर्वेमध्ये जवळजवळ 3% लॉस होईल हा प्रकल्पाच्या इन्व्हेस्टमेंटवर म्हणून पुन्हा सरकारनं बंद केला. मन माझं काही स्वस्त बसू देईना म्हणून मी पुन्हा पाठपुरावा करत राहिलो आणि 2012ला सर्वेची पुन्हा ऑर्डर घेतली. जवळजवळ काय असेल 2 कोटी 3 कोटी रुपये खर्च करून सर्वे करायला लावला आणि त्यावेळेला त्या सर्वेच्या टीमबरोबर मी स्वतः पुण्यावरून नाशिकपर्यंत प्रवास केला त्यांच्याबरोबर. आणि हा प्रकल्पासाठी किती मोठ्या प्रमाणात कार्गोची तुम्हाला वाहतूक मिळेल, प्रवाशांची वाहतूक कशी मिळेल, याचा सगळा गणित सोडवत गेलो आणि जवळजवळ 10 दिवस त्या प्रवासामध्ये मी प्रवास केला बाय रोड. आणि हा सर्वे ज्यावेळेला रेल्वेला सादर करण्यात आला 2012ला, त्यावेळेला रेल्वेनं तो प्रकल्प मंजूर केला. काँग्रेसचे रेल्वे मंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी हा प्रकल्प मंजूर करून पिंक बुकमध्ये त्याचा समावेश केला आणि तो रेल्वे मंत्रालयाला सादर केला. रेल्वे मंत्रालयानं मंजुरी प्रकल्पाची यादी नियोजन विभागाकडे प्लॅनिंग कमिशनकडे सादर केली. प्लॅनिंग कमिशननी 32 प्रकल्प जे होते त्यातले फक्त 4च घेतले, 4-5, आणि आमचा प्रकल्प पाठीमागं राहिला. पुन्हा मग संघर्ष चालूच राहिला. 2014ला मोदीजी पंतप्रधान झाले. रेल्वे मंत्री म्हणून आमचे सहकारी ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केलं ते सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले आणि रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी माझ्या प्रतिसादाला, माझ्या मागणीला न्याय देऊन 2016ला ह्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि त्या प्रकल्पाची किंमत साधारण 2,500-3,000 कोटी रुपयाच्या आसपास होती. 234 कोटी रुपयाचा प्रकल्प, 234 किलोमीटरचा प्रकल्प आणि तुम्ही सांगितला तोच रेल्वे मार्ग म्हणजे
पुण्यापासून पुण्यापासून आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, पुढं संगमनेर वर्गे असं सिन्नर आणि नाशिक. हा अतिशय योग्य मार्ग असलेला रेल्वे प्रकल्प मंजूर झाला. नंतर ठरलं की केंद्राकडे पैसे नाहीत म्हणून दोन्ही सरकारनं पैसे खर्च करावेत. राज्य आणि केंद्रानं 50% इन्व्हेस्टमेंट करावी. दोघांनी सुरुवातीला 500 कोटी रुपये जमा करायचं ठरलं. बाकीचा पैसा आपण भविष्यात बाजारातून उभा करू, निदान सुरुवातीचं काम करू. ते काम चालू झालं. करता असं लक्षात आलं की नाशिकवरून निघालेला माणूस किंवा नाशिकवरून निघालेला माल, पुण्यावरून नाशिकला जाणारा माल किंवा प्रवासी 2 तासात हे अंतर कापलं गेलं पाहिजे म्हणून सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प उदयास आला. त्याची कॉस्ट 13,096 कोटी रुपये अशी ठरली. 13,000पैकी 2,500 कोटी राज्य सरकार, 2,500 कोटी केंद्र सरकार, उरलेले 8,000 कोटी रुपये बाजारातून उभे करायचे. काही इंडस्ट्री असतील, उद्योग असतील किंवा परदेशी फायनान्स कंपन्या असतील यांच्या माध्यमातून ते उभे करायचे असं आपलं सगळं ठरलं. दरम्यानच्या काळात माझा दुर्दैवानं पराभव झाला. मी मंजूर करून आणले गेले 15 वर्षाची मेहनत करून प्रकल्प मंजूर करून आणला, सगळं तयार करून ठेवलं आणि माझा पराभव झाला. तो प्रकल्प अजूनही त्याच जागेवर आहे. निश्चित. आता याच्यामध्ये तुम्ही हा सगळा जो काही इतिहास सांगितला, याच्यामध्ये महत्त्वाचा हाच प्रश्न पडतो आहे लोकांना की त्याच्यानंतर मग नक्की काय झालं. कारण विद्यमान खासदार तर म्हणत आहेत की मी त्याचा पाठपुरावा केला, याच्यावरूनच निवडणुकासुद्धा लढवल्या गेल्या. आता जो चाकणचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो आवासून उभा आहे. कारण ह्या चाकणच्या वाहतूक कोंडीमुळं जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आलेली आहे. मात्र आता हा जो रद्द झालेला आहे याला पुन्हा प्रस्तावित आहे त्या मार्गावर करण्यासाठी काय करता येईल. आता जे जन आंदोलन उभं राहते त्यामध्ये तुम्ही सामील होणार की सरकारच्या मार्फत काही प्रयत्न करा. मुळात आपण मागाशी म्हणालात की हायवेचा ट्रॅफिकचा रस्त्याच्या ट्रॅफिकचा इश्यू आहे, रेल्वेचा प्रश्न आहे. मुळात माझा पराभव झाला त्यावेळेला जेव्हा मी खासदारकी सोडली, त्यातून पायउतार झालो, त्यावेळेला जे प्रकल्प मंजूर झाले तेच आज पण तेवढेच आहेत. त्याच्यावर नवीन काहीतरी हायवे मंजूर झाला आहे किंवा नवीन काहीतरी प्रकल्प मंजूर झाला गेल्या 6 वर्षामध्ये, मला कोणावर टीका करायची, तुम्ही सध्याच्या असलेल्या खासदारावर टीका करायचं माझं अजिबात हे नाही आहे. पण एक स्पष्ट प्रामाणिकपणे प्रश्न विचारला, 6 वर्षामध्ये नक्की काय झालं? पाठपुरावा केला आहे? काय केला आहे? मला सांगा ना, लोकांना सांगा ना तुम्ही. मी त्यांचा आदर करतो, नाही असं नाही आहे. पण 6 वर्षामध्ये काही न करता मी जी कामं केली आहेत त्याच्यावरूनच गाड्या जात आहेत. मी जे रस्ते मंजूर केले, मी जी कामं केली तेच अजून अस्तित्वात आहे. त्याच्यावर नवीन एकही इंच, एकही फूट रस्त्याचं काम झालेलं नाही. आत्ता कुठंतरी टेंडरला आहेत असं कळलं आहे, पण काहीच नाही. रेल्वे प्रकल्पामध्ये ठीक आहे, तुम्ही मिटिंगा घेतल्या, हे झालं ते झालं, प्रश्न मांडले, पण पुढं काय? प्रश्न मांडून प्रश्न सुटायच्या ऐवजी प्रश्न बिघडला. जो आपण जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या तालुके उत्तर पुणे जिल्ह्यातले शेतीप्रधान शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं नवीन वळण देणारा हा प्रकल्प तो बंद पडला ना. याच्यासाठीच आपण आता ते सांगतो मी. हे सगळं करत असताना आपण काय केलं हे मला त्या खोलात जायचं नाही. पण आता आम्हाला नवीन रेल्वे प्रशासनानं जो प्रकल्प केला आहे तो नगरमार्गे, पुणे मार्गे नगरवरून शिर्डीवरून नाशिक, हा 4 तासाचा पुणेतून नाशिक प्रवास होणार आहे. त्यात आमच्या मुळात जन्माला आला हा प्रकल्प जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार, शेतमालाची गरज आहे किंवा चाकणची MIDC असेल किंवा संगमनेर, बोटा, अहिल्यानगरमधली ही प्रमुख शहरं असतील, यांच्यासाठी हा मार्ग अस्तित्वात आला. आणि मुळात त्याला ज्यादा आता आपण तिलांजली देतो आहे आणि वेगळ्याच मार्गाने जातो आहे, हे कुठंतरी चुकतं आहे. हे मला मान्य नाही, ह्या भागातल्या जनतेला मान्य नाही. जनतेच्या जीवाशी खेळ आहे. लोक ऑलरेडी असलेल्या ट्रॅफिकला त्रस्त झालेले आहेत. हायवे नाही, विमानतळ नाही, रेल्वे नाही, मग लोकांनी काय अजूनही बैलगाडीनं प्रवास करायचा अशी अपेक्षा आहे केंद्र सरकारची. आणि म्हणून याच्यासाठीच माझं म्हणणं आहे की मी लवकरात लवकर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे असतील, या तिघांची गाठ घेऊन महाराष्ट्राच्या वतीनं कसं नुकसान झालं आहे आमचं
हे त्यांना पटवून देणार आहे आणि पंतप्रधानांना जाऊन भेटणार आहे. आणि त्यातूनही जर मार्ग नाही, वेळ आता ठीक आहे ना, हे जसं वेळ मिळते तसं. नाही, वेळ प्रसंगी समजा आपण जो मार्ग सांगितला आहे त्याने जर हा प्रश्न सुटला नाही तर तुम्ही जन आंदोलनात सहभागी होणार का? कारण जन आंदोलन उभं राहते आता. नाही, जन आंदोलन करण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. सरकार तसं जागं होणार नाही, रेल्वे प्रशासन जागं होणार नाही. त्यासाठी आंदोलनच करावं लागणार आणि मी त्यात पुढाकार घेईन. तर हे होते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. ज्या पद्धतीने पुणे नाशिक जो हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव होता, जो प्रस्तावित मार्ग होता, त्याऐवजी दुसऱ्या मार्गाने जातो आणि याच्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक आंदोलन उभं राहील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ज्यांनी पाठपुरावा केला आढळराव पाटील त्यांनी आता आपल्याला स्पष्टपणे सांगितले की वेळ प्रसंगी यासाठी रस्त्यावर उतरू. त्यामुळे भविष्यात आता हा पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प ह्याच प्रस्तावित मार्गाने जातो की राहतो हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.